हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 15. गोळीचा आवाज ऐकून शालिनी आणि शैलेश दार उघडून आत आले. शालिनी घाबरून म्हणाली, आम्ही गोळीचा आवाज ऐकला. इथून आला का? कोणीही उत्तर दिले नाही. शैलेश यांची नजर तिथल्या तुटलेल्या फुलदाणीकडे गेली आणि शिवच्या हातात गन पाहून ते म्हणाले, शिव, तू गोळी चालवलीस? शिवने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिल्यावर ते म्हणाले, तू कोणावर गोळी चालवली? मग गौरीकडे बघत, याने तुझ्यावर गोळी झाडली का? गौरी काहीच न बोलता दुसरीकडे पाहू लागली. शालिनीला तिच्या डोळ्यातली लाली दिसली होती. ती शिवजवळ आली आणि म्हणाली, शिव, तू असं काही करशील याचा मी विचारही केला नव्हता. मी किंवा वहिनींनी तुला असे संस्कार दिले नाहीत की तू कोणत्याही मुलीशी असा वागशील. आधी जबरदस्तीने लग्न करून तिला इथे आणलं आणि आता हे सगळं. काकी, तू या सगळ्यापासून दूर राहा. तुझं या सगळ्याशी काही घेणं देणं नाही. आम्हीही या घरात राहतो, त्यामुळे इथे जे काही घडते ते आमच्याशीही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आम्ही आंधळे नाही, शैलेश म्हणाले. शिव आधीच रागावला होता. तो शैलेश यांच्याकडे वळत म्हणाला, तुम्ही घरातल्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू शकता, पण इथे गोष्ट माझी आणि माझ्या बायकोची आहे. त्यामुळे तुम्हाला इथे बोलण्याची ना गरज आहे ना हक्क. शालिनीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, शाबास बाळा, आता तू हक्काबद्दल बोलायला लागलास. तर हा प्रश्न एकदा तुझ्या आईला विचार. तिला काय हक्क होता तुला या जगात आणण्याचा? मला विचार की तुला वाढवण्याचा मला काय हक्क होता? जो आपल्या आईचा आणि काकीचा इतका आदर करतो, जो आपल्या बहिणींचा इतका आदर करतो, तो एका निष्पाप मुलीशी असं वागेल? तिच्या इज्जतीचा आदर करणार नाही असं मला वाटलं नव्हतं. पण तू सुद्धा माझी एक गोष्ट लक्षात ठेव. मी तुला या घरात असं काहीही करू देणार नाही. आजपासून ती माझ्या रूममध्ये माझ्यासोबत राहील. तू तिला त्रास देणं तर सोड, तू तिच्यावर एक बोटही उचलू शकणार नाहीस. शालिनीने गौरीला मिठी मारली तसे गौरीचे डोळे पाणावले. यावर शिव काहीच बोलू शकला नाही आणि शालिनी गौरीला घेऊन बाहेर निघून गेली. शैलेश यांनी शिवकडे रागाने पाहिले आणि तेही निघून गेले. शालिनीच्या बोलण्याने शिवला खूप दुखावलं होतं. त्याचे डोळे लाल झाले होते. तो तसाच पटकन घराबाहेर पडला. इकडे शालिनीने गौरीला बसवले आणि तिचे अश्रू पुसत म्हणाली, गौरी, यावेळी तुझ्या मनात काय चाललं असेल ते मी समजू शकते. हे शिवने बरोबर केलं नाही. माहीत नाही पुरुषांच्या शत्रुत्वामध्ये नेहमी स्त्रियाच प्रवास का करतात. शिवच्या वतीने मी तुझी माफी मागते. तो रागाच्या भरात काहीही करतो. योग्य अयोग्य याचा विचार करत नाही, पण तो मनाने वाईट नाही. गौरी तिच्याकडे बघत म्हणाली, तुम्ही आई आहात ना, आणि कोणत्याही आईसाठी आपला मुलगा वाईट नसतो, जरी तो रावण असला तरी. आईला आपल्या मुलामध्ये काहीही वाईट दिसत नाही. असं नाहीये बाळा. तुला काही माहीत नाही म्हणूनच तू असं बोलतेस. जेव्हा तुला त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती होईल तेव्हा तुझाही दृष्टिकोन बदलेल. नाही, कोणाचंही कितीही वाईट झालं असेल, पण त्यामुळे त्याला कोणाचं वाईट करण्याचा अधिकार मिळत नाही. त्याच्यावर झालेल्या अत्याचारामुळे कोणत्याही गुन्ह्याचे स्पष्टीकरण दिल्याने त्याचा गुन्हा कमी होत नाही, गौरी म्हणाली. फक्त एकदा माझं ऐक. मग प्लीज, मला आता काहीही ऐकायचं नाही. मला थोडा वेळ एकटं सोडा. जेव्हा गौरीने तिला अडवलं तेव्हा शालिनी उठली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून बाहेर निघून गेली. ती तिथून निघून गेल्यावर गौरी तिथेच पुतळ्यासारखी बसून ओरडायला लागली. अंजली निघून गेल्यावर शालिनी अचानक गौरीच्या रूममध्ये येते आणि तिला जेवणाचं विचारते, पण गौरी नकार देते. यावर शालिनी तिच्या जवळ बसली आणि तिला म्हणाली, हे बघ बाळा, हे लग्न असं झालं हे मला माहीत नव्हतं, पण जे झालं ते आता बदलता येणार नाही. तू काळजी करू नको. तुला इथे कोणताही त्रास होणार नाही. जेव्हा गौरीने तिच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही तेव्हा शालिनीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, मी तुला जेवण पाठवते, ते खा. आणि ही सीता कुठे गेली? तिने अजून काम संपवलेले नाही. बोलता बोलता ती बाहेर आली. ती निघून जाताच गौरीने अंजलीने दिलेले लेटर उघडले आणि वाचायला सुरुवात केली. गौरी,
मला माहीत आहे की मी जे बोलणार आहे ते ऐकून तुला खूप त्रास होईल, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तुझ्यासोबत जे घडलं त्यापासून तुला वाचवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण ते होण्यापासून कोणी रोखू शकले नाही. माझ्या जुन्या वाईट कृत्यांची शिक्षा तुला मिळाली आहे, पण मी काही करू शकत नाही. जे काही झाले त्यात तुझी चूक नाही हे मला माहीत आहे, पण तुझ्यामुळे या घराण्याची प्रतिष्ठा कलंकित झाली आहे. त्यामुळे आता या घरात तुला स्थान नाही. तू जिथे आहेस तिथेच राहा आणि इथे येण्याचा किंवा आमच्यापैकी कोणालाही भेटण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. तुझ्यामुळे या घरातील वातावरण बिघडले आहे. सगळे एकमेकांच्या विरोधात गेले आहेत. मला माहीत आहे की मुली कुठेही राहिल्या तरी आपल्या आई-वडिलांच्या, भावाच्या आणि फॅमिलीच्या चांगल्याचाच विचार करतात. जर तसं असेल तर एक बाप म्हणून मी तुझ्याकडे काहीतरी मागतो. मला आशा आहे की तू मला निराश करणार नाही. नयन आणि अर्जुन तुला परत आणू इच्छितात. तुला दूर कुठेतरी घेऊन जाऊ इच्छितात. तुझ्यामुळे ही फॅमिली तुटण्याच्या मार्गावर असून दोघांचा जीव धोक्यात येऊ शकतो. जर तुझ्या मनात तुझ्या भावांबद्दल प्रेम असेल तर त्यांना वाचव. जर तुझ्या पप्पांच्या शब्दाला काही महत्त्व असेल तर या फॅमिलीला तुटण्यापासून वाचव. या घराशी आणि या फॅमिलीशी असलेले नाते तोडून टाक. मला माहीत आहे की मी जे बोलतोय त्याचं तुला खूप वाईट वाटत असेल, पण माझ्यावर विश्वास ठेव. हेच सर्वांच्या हिताचे आहे. या घराशी तुझं काही नातं आहे हे विसरून जा. यापुढे तू या फॅमिलीसाठी मेली आहेस आणि ही फॅमिली तुझ्यासाठी, असं समजून जा. शेवटी मी हेच सांगू इच्छितो की बाप्पा तुला आनंदात ठेवू दे आणि शक्य असल्यास मला माफ कर. गौरीने लेटर बंद केले. तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. हे सगळं आठवून गौरी स्वतःशीच म्हणाली, बघा पप्पा, तुम्ही जे सांगितलं तेच मी केलं. माझ्या आयुष्याचा आणि माझ्या सुखाचा त्याग केला. मनावर दगड ठेवून माझ्या भावांची मनं दुखावली आणि तुमच्या फॅमिलीला तुटण्यापासून वाचवलं. नक्कीच मी तुमच्यासाठी मेली असेल, पण बाप्पा तुम्हाला माझं सर्व आयुष्य देव, हीच तुमच्या सर्वांसाठी माझी प्रार्थना असेल. मग पुन्हा अश्रू पुसत म्हणाली, शिव पाटील, आज तुझ्यामुळे मी सर्व काही गमावले. माझे सुख, माझी फॅमिली, माझी शांती, सर्व काही. तुला हेच हवं होतं ना, की मला त्रास व्हावा? पण एक गोष्ट तुलाही कळायला हवी, हे सगळं करून तुलाही शांतता मिळणार नाही. मी तुला कधीही सुखाने जगू देणार नाही. तुला माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं होतं ना, आता याच घरात राहून मी तुझं आयुष्य नरक बनवलं नाही तर माझं नाव गौरी नाही. तुझ्या प्रत्येक चुकीचा आणि प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब मी घेईन. शिव घरातून निघून गेल्यावर दिवसभर ऑफिसमध्ये बसला होता. त्याचं ना कामात मन लागत होतं ना इतर कशात. निखिल त्याच्याकडे आला आणि त्याला घरी येण्याबद्दल विचारू लागला. त्याने कोणतेही उत्तर न देता ऑफिसमधून निघून गेला. त्या दरम्यान अर्जुन आणि नयन निराश होऊन घरी परतले. तसे सर्वांनीच त्यांना घेरले. त्यांच्याकडून संपूर्ण हकीकत ऐकून सर्वजण थक्क झाले. थोडेच दूरवर बसलेले प्रताप ऐकत होते. त्यांचे डोळे भरून आले आणि ते उठून आपल्या रूममध्ये गेले. तर जयवंत देशमुख त्यांच्या रूममध्ये बसले होते. ते बाहेरचा आवाज ऐकून रूमच्या दारात आले आणि त्यांचे बोलणे ऐकून ते परत आत गेले. लग्नानंतर ते त्यांच्या रूममधून बाहेरच आले नव्हते. घरातील लोकही त्यांच्याशी कमी बोलत होते. अर्जुन आणि नयन जवळजवळ तुटले होते. अनामिका आणि नम्रता त्यांना रूममध्ये घेऊन गेल्या. दोघांनाही माहीत होतं गौरी त्यांच्यासाठी काय आहे आणि तिच्या अशा वागण्याने ते किती दुखावले असतील. त्यांनाही वाईट वाटत होते, पण यावेळी त्यांनी समजूतदारपणा दाखवत सर्व हाताळले. दिव्या एकदाही तिच्या रूममधून बाहेर आली नव्हती. श्रीकांत आणि संगीता आपल्या रूममध्ये बसले होते. गौरी असं कसं करू शकते? संगीता म्हणाली. मला वाटतं यामागे काहीतरी एक मोठं कारण आहे. एकतर तिला धमकी दिली गेली आहे किंवा काही मजबुरी आहे, नाहीतर गौरी कधी तिच्या भावांशी असं बोलूच शकत नाही. नक्कीच त्यामागे एखादं मोठं कारण असेल, श्रीकांत म्हणाले. पण आता आपण काय करणार? आपल्या मुलीला तिथे त्रास सहन करायला सोडायचं? अहो, मला खूप भीती वाटते. या बदल्याच्या आगीत माझी मुलगी विनाकारण भरडली जाते. प्लीज तुम्ही काहीतरी करा. मी काय करू संगीता? मला तिला भेटण्याचा कोणताही मार्ग सापडत नाहीये आणि जरी मी कसं तरी तिला तिथून बाहेर काढलं
तरी बाबा तिला जिवंत सोडणार नाहीत. दादाचं म्हणणं बरोबर आहे की जयवंत देशमुखांच्या कहरातून गौरीला कोणी वाचवू शकत असेल तर तो शिव आहे. आणि मलाही तेच योग्य वाटते की तिने तिथेच राहावं. तिच्या काळजीचं म्हणाल तर मला शिव सोडून कोणाचीच चिंता नाही. शैलेश तिला मुलीप्रमाणे वागवेल आणि शिवही तिला नुकसान पोहोचवणार नाही. जर त्याला असं काही करायचं असतं तर त्याने गौरीशी लग्न केले नसते. त्याला फक्त बाबांची मान खाली गेलेली बघायची आहे आणि आपली गौरी काही कुणाचे अत्याचार शांतपणे सहन करणाऱ्या एवढी दुबळी नाही. पण अर्ध सत्य हे संपूर्ण खोट्यापेक्षा जास्त धोकादायक असते. गौरीला सर्व काही जाणून घेणं गरजेचं आहे, नाहीतर हे सगळं तिला सतावत राहील की तिला कोणत्या चुकीची शिक्षा झाली आहे. मला समजतं आहे आणि म्हणून मी शिवला भेटायचं ठरवलं आहे. मी त्याला समजावून सांगेन की या सगळ्यात गौरीचा काही दोष नाही, त्यामुळे तिला काही शिक्षा करू नये. पाटील बंगल्यात रात्रीचे 11 वाजले होते तरी शिव घरी परतला नव्हता. शालिनी हॉलमधून इकडे तिकडे फेऱ्या मारत होती. शैलेश तिला पाहताच तिच्याकडे आले आणि विचारले, काय झालं? तू इतकी अस्वस्थ का आहेस? शिव अजून परत आलेला नाही. मला त्याची खूप काळजी वाटते. हे पहिल्यांदाच घडतंय का की तुला त्याची काळजी वाटते? याआधीही रात्री उशिरापर्यंत त्याचा पत्ता नव्हता. तो स्वतःहून येईल. तुला समजत नाहीये. तुम्हाला समजत नाहीये. मी याआधी त्याच्याशी असं कधीच बोलले नाही. माझ्या बोलण्याने तो खूप दुखावला असेल. हो, मग तू काय चुकीचं बोललीस? तेच बोललीस जे त्याने केलं. अहो, तुम्ही बाप आहात, त्यामुळे तुम्हाला हे कधीच समजणार नाही. प्रत्येक चांगल्या वाईटाकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करणारी आई जर कधी त्याला कडू बोलली तर त्याचे मन दुखावते. आज माझ्या शब्दांनी त्याला खूप दुखावलं असेल. त्याने चूक केली हे मला मान्य आहे, पण मला हे देखील माहीत आहे की तो परिस्थितीचा बळी आहे. त्याला स्वतःलाच कळत नाही की तो चूक नाही, गुन्हा करतोय आणि नकळत केलेला गुन्हा गुन्हाच असतो. शालिनी, तू कितीही स्पष्टीकरण दिले तरी त्याचा गुन्हा कमी होत नाही. जाऊ दे, मला कितीही वाटलं तरी मी तुला ते समजावून सांगू शकत नाही, कारण तू आई आहेस ना. निखिलला फोन कर, त्याला तुझ्या लाडक्याबद्दल माहिती असेल. शैलेश शालिनीला मध्येच टोकत म्हणाले आणि तिथून निघून गेले. जेव्हा शालिनीने निखिलला फोन केला तेव्हा तिला कळले की शिव कधीचा ऑफिसमधून निघून गेला होता आणि तो कुठे आहे याची त्यालाही कल्पना नव्हती. हे ऐकून शालिनी अस्वस्थ झाली आणि निखिलने सांगितले की तो शोधून तिला कळवेल, त्यामुळे तिने काळजी करू नये. एवढं बोलून निखिलने फोन कट केला आणि शिव कुठे जाऊ शकतो याचा विचार करू लागला. काही विचार करून तो त्याला शोधायला निघाला. इकडे शिव डिस्कोमध्ये टेबलवर बसून ड्रिंकवर ड्रिंक घेत होता. त्याचे ब्राऊन कलरचे डोळे लाल झाले होते. आता ते नशेमुळे होते, वेदनेने होते की रागामुळे होते हे फक्त त्यालाच माहीत होतं. इतकी ड्रिंक करूनही गौरीच्या चिडलेल्या नजरा आणि तिने त्याच्यावर चालवलेली गोळी त्याच्या मनातून जात नव्हती. वरून शालिनीचे शब्द त्याला आणखी त्रास देत होते. तेवढ्यात त्याला कोणाचा तरी हात खांद्यावरून छातीवर आल्याचे जाणवले. त्याने पटकन तो हात पकडला आणि ओढून स्वतःसमोर केला. एक मुलगी त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली, हाय शिव, खूप दिवसांनी दिसतोस. शिवने डोळे बारीक करून तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, हू आर यू? आणि मला स्पर्श करण्याची तुझी हिंमत कशी झाली? डोंट से की तू मला ओळखलं नाही. राहिली गोष्ट स्पर्श करायची तर ती मादक नजरेने त्याच्याकडे बघत त्याच्या मानेवरून त्याच्या छातीकडे बोटं फिरवू लागली. शिवने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिच्याकडे बघत म्हणाला, कोणत्याही गल्लीतल्या मुलीची इतकी लायकी नाही की ती शिव पाटीलच्या मनात जागा निर्माण करू शकेल. आणि स्पर्श करायचं म्हणशील तर जेव्हा त्याची इच्छा असते तेव्हाच तो एखाद्याच्या जवळ जातो. सो गेट लॉस्ट. शिव तिला हलकेच धक्का देत म्हणाला. ती मुलगी हलकेच हसली आणि म्हणाली, तुझी ही अदा, हाच घमंड तर जीवघेणा आहे. शिव पाटील, राहिला प्रश्न तुझ्या मनात जागा निर्माण करण्याचा तर एक संधी दे. माझ्याशिवाय तुझ्या मनात दुसरं काही येणार नाही. सगळं विसरून जाशील. रिअली? तुला वाटतं तू हे करू शकतेस? तिच्याकडे एक नजर टाकत शिव म्हणाला, ऑफकोर्स, तू मला संधी तर दे. त्याच्या जवळ जात ती म्हणाली,
मला सगळं विसरायचंय. मग चल. तिने शिवचा हात पकडून त्याला उठवलं आणि शिव हलकेच हसून तिच्यासोबत चालायला लागला. काही वेळाने दोघेही एका रूममध्ये होते. मुलीने त्याला बसण्यास सांगितले आणि थोड्याच वेळात येते असं सांगून ती वॉशरूममध्ये गेली. शिवचं मन अजूनही शांत झालं नव्हतं. तो उठून बाल्कनीत गेला. मध्यरात्री पूर्ण शहर शांत होतं, पण शिवच्या मनात तितकाच कोलाहल होता. ती वॉशरूमच्या बाहेर आली आणि तिने शिवला पाहून हसत हसत त्याच्या जवळ जाऊन त्याला मागून मिठी मारली. शिवला छातीवर हाताचा स्पर्श जाणवला तसा तो तिचा हात धरून तिच्याकडे वळला. तिने खूपच शॉर्ट आणि सेक्सी ड्रेस घातला होता. शिवला स्वतःकडे बघताना पाहून ती म्हणाली, तुला काही बोलायचं असेल तर बोलू शकतोस. मी तुला म्हणाले होते ना, सर्व विसरून जाशील. शर्टची बटणे उघडत असताना त्याच्या छातीवर रेंगाळत असलेल्या तिच्या हातांची हालचाल शिवच्या लक्षात आली. त्याने तिच्या कमरेभोवती आपले हात गुंडाळले आणि तिला जवळ ओढले आणि तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, तुला काय वाटतं, तुझे हे प्रयत्न शिव पाटीलला वेडा करतील का? या डोळ्यातच इतकी नशा आहे की ती तुला भारावून टाकतील. बाकीचं सोडच, फक्त एकदा या डोळ्यात नीट बघ पाटील साहेब, स्वतःला विसरशील. शिवचे डोळे अचानक चमकले. त्याने तिच्याकडे पाहिले तर ती हसत होती. मला बेडवर घेऊन जाणं तर दूर, माझ्या डोळ्यांची गरमीही तुला सहन होणार नाही. आणि ज्या दिवशी तू हे गरमी सहन करशील, बाप्पाची शपथ, त्या दिवशी तू इतर कोणत्याही मुलीकडे बघणार नाही. शिवच्या मनात गौरीचे डोळे चमकले. ती मुलगी त्याच्याजवळ येऊन त्याच्या ओठांना स्पर्श करणार होती. तेवढ्यात शिवने तिच्या केसांना पकडून तिला मागे केले आणि रागाच्या भरात तिथे ठेवलेली फुलदाणी उचलली आणि खाली फेकली. त्या मुलीला धक्काच बसला. तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले आणि त्याच्याकडे जात विचारले, काय झालं? शिवने हाताच्या इशाराने तिला तिथेच थांबवले आणि खिशातून काही पैसे काढून तिथल्या टेबलवर फेकले आणि रूमच्या बाहेर निघून गेला. इकडे निखिल त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला फोनही करत होता, पण फोन बंद असल्याने त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. तो त्याच्या गाडीतून कुठेतरी जात असताना त्याला शिवची गाडी दिसली. त्याने हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचा वेग खूप होता. निखिलने आपली गाडी वळवली आणि त्याच्या मागे गेला. शालिनी अजूनही काळजीने फेऱ्या मारत होती. निखिलने जेव्हा फोन करून सांगितले की शिव त्याच्यासोबत आहे, त्यामुळे तिने काळजी करू नये, तेव्हा शालिनी जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळीही शिव घरी परतला नाही. गौरी रूममध्येच बसून राहिली. ती बाहेर आली नाही. नाश्त्याच्या टेबलवर सगळे बसले होते. अवी म्हणाला, आई, बाई लवकर निघून गेला का? नाही, घरी आला तर जाईल ना. तो रात्री घरी आलाच नाही. भाई रात्री घरी आला नाही? असं काय झालं? अमृता म्हणाली. असं काय झालं म्हणजे? यापूर्वीही तो अनेकदा आला नव्हता, शिवानी म्हणाली. हो, पण आधीची गोष्ट वेगळी होती. आता लग्न झालंय. पण हो, त्या महाराणीचे नखरे पाहून घरी न आलेलंच बरं. बघा किती उद्धट आहे ती. ती घरची सून आहे, पण ती अजूनही आराम चालू आहे. अमृता, तोंड सांभाळून बोल. आता ती तुझी वहिनी आहे, विसरू नकोस, अवी जरा मोठ्या आवाजात म्हणाला. वहिनी? जर भाई तिला बायको मानत नाही तर कुठली वहिनी? अमृता तोंड वाकडं करत म्हणाली. शैलेश यांनी तिच्याकडे रागाने पाहिल्यावर शालिनी म्हणाली, लवकर नाश्ता करा आणि कॉलेजला निघा. नको त्या गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष घालू नका. आई, माझं झालंय. चल अमृता, शिवानी म्हणाली. अमृता ही निवटून निघून गेली. अवीने आईला विचारले, ती कुठे आहे? नाश्ता करायला का आली नाही? कोण? आई. काही नाही, असे म्हणत अवी उठला आणि गौरीच्या रूमजवळ आला, पण तो लगेच आपल्या रूमकडे गेला आणि काही वेळाने घरातून बाहेर पडला. संध्याकाळी अवीसोबत शिवही घरी आला. त्यावेळी गौरी ही बाहेर हॉलमध्ये बसली होती. शालिनी शिवला पाहून धावत त्याच्याकडे आली आणि त्याच्या डोक्यावरचं बँडेज पाहून विचारले, हे कसं झालं? काही नाही, छोटासा ॲक्सिडेंट होता. ॲक्सिडेंट? लक्ष कुठे असतं तुझं? शालिनी चिंतेच्या स्वरात म्हणाली. तिची काळजी पाहून शिवने तिला मिठी मारली. अमृता आणि शिवानीही तिथे आल्या आणि शिवला पाहून त्याला प्रश्न विचारू लागल्या. शिवने गौरीकडे पाहिले, जी त्याला पाहून रागाने तिच्या रूममध्ये निघून गेली. काळजी करू नका, मी इतक्या लवकर मरणार नाही, गौरीकडे बघून शिव म्हणाला.
गौरीची पावले थांबली. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो आपल्याकडेच पाहत होता हे बघून ती हलकेच हसली आणि म्हणाली, खरं आहे, हा इतक्या लवकर मरणाऱ्यांपैकी नाही. बाप्पाही त्यांनाच आपल्या जवळ बोलावतो ज्यांनी आपल्या आयुष्यात काही चांगली कामं केली आहेत. शिवने तिच्याकडे पाहिलं, पण काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून गेला. अविही आपल्या रूममध्ये निघून गेला. गौरी ही निघून जात होती तेवढ्यात अमृता समोर आली आणि म्हणाली, तुला लाज वाटत नाही का तुझ्या नवऱ्याबद्दल असं बोलताना? तू कोणाच्या घरात उभी आहेस हे विसरू नको. गौरीने आपल्या हातावर घड्याळ बांधले आणि तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहत म्हणाली, आश्चर्य नाही की तू अशी का आहेस. जसा भाई तशीच बहीण. आणि हो, अजून एक गोष्ट, मी काय करावं आणि काय करू नये याचे ज्ञान तू मला देऊ नको. आपल्या कामाशी काम ठेव, नाहीतर बिघडलेल्या गोष्टी कशा दुरुस्त करायच्या हे मला चांगलंच माहीत आहे. मला वाटतं तू विसरलेली नाही. एवढं करून गौरी अमृताला बाजूला करून आत निघून गेली. अमृता डोळे विस्पारून पाहत राहिली. असेच काही दिवस निघून गेले. शिव ना गौरी समोर गेला ना तिच्याशी बोलला. ती समोर आली तरी तो आपला रस्ता बदलून निघून जायचा. गौरी मुद्दाम त्याच्याशी भांडण्याचा प्रयत्न करायची तरी तो शांतपणे निघून जायचा. गौरीला त्याचं वागणं समजत नव्हतं आणि सोबत त्याचा रागही यायचा. एके दिवशी संध्याकाळी दिव्या शिवच्या घराबाहेर पोचली तेव्हा गार्डने तिला आत जाण्यापासून रोखले. दिव्याने त्याचे काहीही ऐकले नाही. ती आत जाण्याचा हट्ट करू लागली, पण जेव्हा गार्डने नकार दिला आणि तिला धमकावले तेव्हा ती त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, काय करशील? तू मला मारशील? ठीक आहे, मार मला. मी घाबरत नाही, समजलं? गार्डने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तो घरात फोन करू लागला. दिव्या त्याला ढकलून आत जाऊ लागली. गार्डने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिव्याने तिची गन काढली आणि त्याच्याकडे दाखवत म्हणाली, दोनच ऑप्शन्स आहेत, एकतर मला मार किंवा आत जाऊ दे, कारण आज तर मी जाणारच, मग तुला मारूनच जाईन. गार्ड आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. मग शैलेश तिथे आले आणि म्हणाले, कोण आहेस तू? त्यांचा आवाज ऐकून दिव्याने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाली, मला गौरीला भेटायचं आहे. मी तिची बहीण आहे. शैलेश यांनी गार्ड्सना तिला आत जाऊ देण्यास सांगितले. दिव्या पुढे सरकली पण गार्ड्सने पुन्हा तिला थांबवलं आणि तिची गन काढून घेऊन तिला आत सोडली. दिव्या आत आली. शैलेश यांनी तिला बसायला सांगितलं आणि गौरीला बोलावून तिथून निघून गेली. आवाज ऐकून गौरी बाहेर आली आणि समोर दिव्याला पाहून आश्चर्यचकित झाली. दिव्या, तू इथे? गौरी आश्चर्याने म्हणाली. हो का? मी येऊ शकत नाही? दिव्या रागाने आणि चिडून म्हणाली. गौरी काहीच न बोलता तिच्या जवळ आली आणि तिला मिठी मारणार एवढ्यात दिव्याने तिला दूर ढकलले आणि म्हणाली, माझ्यापासून दूर राहा. हे प्रेमाचं नाटक माझ्यासोबत करू नको. दिव्या? काय दिव्या? कोण आहे दिव्या? कोणाला माहीत असेल तर मला पण सांगा. मी तुला बहीण मानलं, पण मला काय मिळालं? तुझ्या फॅमिलीसोबत तुझ्या शत्रूंनीही माझा वापर केला. तुला वाचवण्यासाठी तुझ्या फॅमिलीने मला बळीचा बकरा बनवला. तर तुझ्या शत्रूंनी तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या हृदयाची आणि माझ्या भावनांची शिडी वापरली. मला तुमच्या फॅमिलीत स्थान देण्यासाठी तुम्ही लोकांनी मोठी किंमत मोजली आहे. फ्रेंड्स, पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.